नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तातेभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आपण आलो आहे बा आपल्या गाजराच्या प्लॉटमध्ये. आणि गाजराबद्दल तुम्हाला प्रथमतः माहिती सांगतो मी. आपण ह्या गाजरासाठी प्रथमतः ट्रॅक्टरच्या साहाय्याने आडवी उभी दसणी केली आहे. आणि त्यानंतर आपण सारा यंत्राच्या साहाय्याने सारा मारला आहे ट्रॅक्टरने. आणि त्यानंतर हे पहा, आपण हे आपल्या गाड्यांच्या बैलांसाठी आपण गाजरं टाकली आहे. ही गावरान गाजरं टाकली आहे. पहा, 1.5 महिना झाला आहे गाजर आपण टाकली आहे. ज्या वेळेला आपण गाजरं अशी हाताने टाकली आहे, पातळ पातळ पातळ. आणि त्यानंतर मध्ये ट्रॅक्टर टाकून दशाने आपण हे केलं आहे. त्यानंतर गाजरं उतरून आल्यानंतर गाजराला आपण तणनाशक मारलं. तणनाशक मारले हो का, काही काही तणनाशक जळलेले आहे. आणि तणनाशक मारल्यामुळं थोडी प्रमाणामध्ये गाजरं म्हणजे उतरणीला थोडा फरक झाला. पण आपण शेतीमध्ये गाजरं काय खुरपू शकत नाही ना. एवढी गाजरं खुरपायची म्हणल्यानंतर आपल्याला नाही जमू शकत ते. त्यामुळे आपण तणनाशक मारलं आहे त्याला. तणनाशक मारल्यानंतर मग गाजरं मोठाली झाली. 15 दिवसाची गाजर झाल्यानंतर आपण युरियाचा त्याला डोस टाकला. आणि युरियाचा डोस मारून आपण त्याला पाणी देऊन त्याची एक भरणी केली आहे. त्यानंतर लगोपाठ 4-5 दिवसांनी दुसरं पाणी सोडलं आहे. आणि आता पहा, आपण पाणी दिलं नाही. आता हे थंडी पडत आहे, त्याच्यामुळं गाजराला आपण काय आता पाणी दिलं नाही. आणि थंडीमध्ये गाजराला जास्त पाणी द्यायचं नाही, नाही तर गाजरं पिवळी पडण्याची शक्यता असते. तेवढं फक्त सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. आता थंडी असल्यामुळे गाजराला लई पाण्याची काही गरज नाही. आणि पाहू शकता, हे पहा, अशी गाजरं आपली झाली आहे. आणि गावरान गाजरं आहे, खाण्याला सुद्धा गाजरं अशी भारी लागतात. गाजरं आपण उकडून सुद्धा खाऊ शकतो. गाजरं उकडून सुद्धा खाऊ शकतो, कारण त्याच्यात प्रोटीन असतं. आणि खूप छान असा गाजराचा प्लॉट आहे. पहा आपण, हे पहा. त्यानंतर आपण आता त्याला एक 8 ते 10 दिवसांनी महाधन टाकणार आहे. गाजरासाठी महाधन टाकणार आहे. म्हणजे गाजरं फुगवणीला महाधनची गरज लागते. आणि पाहू शकता, हिरवागार पाला आहे. आम्ही त्याला आता थोडं पाण्याची टंचाई दिली आहे, कारण थंडीमुळं लई पाणी नको, त्यामुळं आपण त्याला पाणी दिलं नाही. तरी काय हरकत नाही. रान तर सवलसरच आहे खाली. आणि मध्यम अगदी निचऱ्याची जमीन आहे. आणि आता पाऊस नसल्यामुळे पण थंडी आहे. थंडीमुळं आपल्या गाजराला ना लई पाण्याची काही गरज नाही लागत. आणि प्लॉट असा सपाट आहे, त्यामुळं एकदा पाणी जर दिलं तर 15 दिवस ह्या रानाला पाणी लागत नाही. पाहू शकता आपण, हिरवागार पाला आहे आपल्या गाजराचा. पहा, आणि खाण्याला सुद्धा एकदम चविष्ट गावरान गाजर आहे. गाजराची आपण भाजी होती. गाजर खूप असं जनावरांसाठी पोषक आहे. आपल्या गाड्याची बैल असल्यामुळं गाड्यांच्या बैलांना आपण हे गाजरं कायम सतत आपण प्रत्येक वर्षी टाकत राहतो. कारण गाजरामुळे जे आपल्या बैलांना खायला रुचकर भेटतं. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, त्याच्यामुळं त्यांच्या शरीराला ते अगदी योग्य ते शरीराला मॅच होतं. त्यामुळं बीट झालं, गाजरं झालं, ही जनावरांसाठी अत्यंत आहे ना महत्त्वाची आहे. पाहू शकता.
आणि आपण सुद्धा गाजरं जर टाकले असेल तर आपला सुद्धा आपण व्हिडिओ टाका आणि त्याबद्दल माहिती द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार.